नमस्कार मित्रांनो, फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शासन विविध योजना राबवत असते। नागरिकांच्या सुख सुविधेसाठी सरकार विविध अर्थसहाय्य करत असते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकरी सन्मान योजना असो, यातील एकच भाग दरम्यान शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजनाही राबवली जात आहे। यामध्ये मित्रांनो, योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी 3000चे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। 31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। समाज कल्याण विभाग या योजनेची माहिती तळागाळापर्यंत जावी यासाठी प्रयत्नशील आहे। या योजनेचा विचार जर केला तर नाशिक विभागातून सदर योजनेसाठी 17,468 ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केले आहेत। मित्रांनो, यामध्ये 15,600 अर्ज जळगाव जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत। नाशिक जिल्ह्यातून 1300 व अहमदनगर जिल्ह्यातून 634 ज्येष्ठांचे अर्ज प्राप्त झाले आहे। त्यामुळे आता अहमदनगरमधील नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी अर्जाची आणि लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच योजनेचा लाभ तळागाळात ज्येष्ठांना मिळावा यासाठी जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावा असे आवाहन समाज कल्याण विभागाने सहाय्यक आयुक्त राधाकृष्णन देवडे यांनी केले आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता 3000 त्यांना मिळणार आहे। मित्रांनो, पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील। त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेक्स, लंबर बेल्ट इत्यादी असेल। सर्वायकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना या व्हिडिओला शेअर करा। भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्ससोबत। तोपर्यंत नमस्कार।